आता धरपकड सुरू केलेली आहे। कोर्टच्या परिसरामध्ये जे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्या समर्थनात आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते, या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे। आपल्यासोबत आपण पांगरीमध्ये जाऊयात। गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, या ठिकाणी महिला सकाळपासून ठिय्या देऊन असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काही महिलांना भोळ आल्याचं देखील आपल्याला सध्या या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। काय नेमकं घडतंय पांगरीत? आपण बघतोय दीपक की सकाळपासून या सगळ्या महिला या रस्त्यावरती बसून आहेत। गावामध्ये काही लोक त्या टावरवरती चढलेले आहेत आणि गावामध्ये अशा प्रकारचे जे आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून आता अगदी अंगावरती रॉकेल ओतून घेण्यात आले होतं। त्यातली एक महिला जिला भोवळ आलेली आहे। आपण बघतोय की ही महिला या ठिकाणी सकाळपासून बसून होती, तिला आता भोवळ आली आहे आणि बाकी महिला तिच्या बाजूला बसलेले आहेत। पाणी पाजण्याचा प्रयत्न होतोय आणि एकूण पांगरीमध्ये जे काही वाल्मिक कराड समर्थक आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतं। एकीकडे वाल्मिक कराड याला 7 दिवसाची तिकडे पोलीस कोठडी झाली आणि त्यानंतर सुद्धा हे जे समर्थक आहेत ते रस्त्यावरती बसून आहेत आणि वाल्मिक कराड यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करतात। आपण बघतोय की त्यातली एक महिला आहे जिला आता भोळ आलेली आहे आणि या ठिकाणी महिला त्यांच्या सोबत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पाणी त्यांना पाजलं जात आहे। दीपक, सध्या या ज्या सगळ्या महिला आहेत या सगळ्या महिलांचं काय म्हणणं आहे ज्यावेळेला आता वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यानंतरचं? आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। कदाचित ही माहिती त्यांना मिळाली आहे का नाही, कारण आताच काही वेळापूर्वी खरं तर ही झालेली आहे। म्हणजे मला सांगा, वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी झालेली आहे। नाही, हे राजकारण थांबलं पाहिजे आणि आमच्या देव माणसाला बाहेर काढलं पाहिजे, एवढंच काय आमची कळकळीची देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी आजचे आज त्याचं सगळं ते हे करावं। SITचे अधिकारी त्यांनी जे नेमलेले आहेत, मराठाचे आहेत पाहिजेत, असं जे पाहिजे ना ते सगळं कॅन्सल केलं पाहिजे आणि जो योग्य तपास आहे तो योग्य तपास देऊन आमच्या अन्नावरचे खोटे गुन्हे वापस काढून त्यांना बाहेर काढलं पाहिजे बस। पण असं आहे की आता कोर्टामध्ये जी मागणी जी करण्यात आली CID कडून ती अशी होती की त्यांचे फोन कॉल झाले होते, त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा दिली। फोन कॉल मी एखाद्याचा फोन केला, मी देवेंद्र फडणवीसला फोन केला तर त्या फोन कॉलद्वारे तुम्ही देवेंद्र फडणवीसचं पद